ब्लेस यू. प्रियानो, आपला देव महान आहे आणि त्याची दया सनातन आहे. जेव्हा आपण हे म्हणतो ती महानता हे फक्त त्या 3 अक्षरांमुळे येत नाही, तर संपूर्ण सृष्टीक्रमाकडे आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस खरंच कळते की नाही का, देव खूपच महान आहे. म्हणजे आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे तो आहे. आपल्या नाही का एवढ्याशा मेंदूला जितकं कळतं त्याच्याने आपण देव कसा असेल याच्या अनेक कल्पना आपण मनात आणतो आणि आपापल्या कल्पनेच्या मानाने आपण ती त्याची दिव्यता आणि तो किती भव्य आहे, किती महान आहे हे आपण कल्पना करत असतो. आणि तरी देखील मर्यादाच पडतात, कारण आपण शेवटी आपली बुद्धी आहे, आपल्याला जेवढं अक्कल दिलेली आहे त्या पद्धतीने. म्हणजे जे उदाहरण प्रत्येक जण सांगत असतात बघा, देव कसा कळाला, ज्याला जसं वाटलं तसं कळालं. फॉर एक्झाम्पल, समजा एक 4 लोकांना डोळ्यावर पट्टी बांधली आणि एक प्राणी, त्यांना माहित नाही कुठला प्राणी उभा केलाय, आणि मग आधी डोळ्यावर पट्टी बांधून मग एक प्राण्याला उभा करतात आणि सांगतात की आता हा उभा केलेला प्राणी हा हत्ती आहे आणि आता तुम्ही सांगा तो कसा आहे. मग एक जण असा हात फिरवत फिरवत कानाजवळ येतो नाही का, त्याचे कान असं बघतो, त्याची साईज वगैरे. अरे हत्ती सुपासारखा आहे म्हणतो. सूप असतं ना, सूप, हा सुपासारखा आहे म्हणतो. आता तो किती प्रचंड आहे त्याला माहित नाही, त्याचा हात कुठं लागला त्याला तेवढंच कळालं. एकाचा हात शेपटीकडे जातो, हत्ती भलाटे आहे पण त्याची शेपटी छोटीशीच असते. तर म्हणतो अरे हा तर चिल्लर आहे, एवढंच आहे, पिल्लू आहे, छोटं आहे, काहीतरी छोटं प्राणी आहे. बघा ज्याची जशी कल्पना. मग तो एक जण असं नाही का पायाला हात लावतो आणि म्हणतो की अरे हे पिलर आहे, एक भक्कम पाया आहे, हे भक्कम पायासारखं काहीतरी दिसतंय, असा प्राणी दिसतोय. मग एक जण सोंडेला हात लावतो, तो म्हणतो अरे हा तर खूपच लुसलुशीत आहे, हा काय स्ट्रॉंग असणार आहे, हे खूप नाजूक प्राणी असणार आहे. बघा ज्याला जसा अनुभव आला तसं त्यांनी त्या हत्तीचं वर्णन केलं, पण त्यांच्या वर्णनामुळे हत्ती बदलतं का? त्यामुळे तुमच्या कल्पनेने देव तुम्हाला कसं उमगला, तुमच्या जीवनात कशा साक्षी घडला, तुमचा विश्वास किती आहे आणि त्याप्रमाणे देवाने तुम्हाला किती दिलंय त्या पद्धतीनेच तुम्ही देवाला बघत आहात. पण तुमच्या बघण्याने आणि तुमच्या मानण्याने तो त्याची भव्यता दिव्यता कधीही कमी होणार नाही. तो देव आहे, तो असणार आहे आणि तोच आहे, तो आधी आहे आणि तोच आता आहे. त्यामुळे आपल्या कक्षा वाढवा, त्याला जाणून घेण्याचं या पवित्र शास्त्रात रोज मनन करून तो किती महान आहे, त्याची भव्यता दिव्यता किती आहे, तो किती ग्रेट आहे हे शोधण्याचा प्रतिदिनी प्रयत्न करा. आपण योबाचं पुस्तक 38 अध्याय मध्ये 4थ्या वचनापासून वाचूयात. काहीच वचन वाचा. इथं योबाला जसं परमेश्वर विचारत आहे तसं तुम्हाला देखील देव तुम्हाला विचारत आहे की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? योग 38:4 पासून लक्ष देऊन ऐका. 4 ते काही वचन वाचा तुम्ही पुढे, मग आपण थांबूया. मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग. तिचे मोजमाप कोणी ठरवले बरे? तिला मापन सूत्र कोणी लावले? हे तुला ठाऊक आहे काय? तिच्या स्तंभाचा पाया कशावर घातला? तिची कोनशिला कोणी बसवली? त्या समयी प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जय जयकार केला. समुद्र उफाळून गर्भाशयातून पडावा असा बाहेर पडला तेव्हा त्याला कवाडे लावून तो कोणी अडवला? त्या समयी मी त्याला मेघवस्त्रांचे पांघरून घातले, दाट अभ्रांचे त्याला बाळंत केले. मी त्याची मर्यादा फोडून काढली आणि त्याला अडसर व दरवाजे लावले. आणि असंच हे 38 अध्याय वाचत 39 जरी पूर्ण केले तर परमेश्वराने अद्भुतरित्या कसे संपूर्ण सृष्टीक्रम निर्माण केलं, हे विश्व कसं निर्माण केलं हे सांगितलेलं आहे. आणि त्याची सगळ्यात तुम्हाला माहिती विचारते. माहिती आहे का तुम्हाला विजेला दिशा कोण देतो माहितीये का? कुठं जाऊन पडायचं हे दिशा देणारा देव आहे. ऍक्च्युअली चमकताना तर तो कसाही वेडा वाकडा चमकतो, परंतु त्या वेडा वाकड्या चमकणाऱ्या विजेला योग्य दिशा देण्याचं काम तो परमेश्वर करतो. हे माहितीये का? जे काल पाऊस आला त्याचे लोट कोण उघडतं? हे पाऊस पाडायचं काम कोण करतं? तो परमेश्वर करतो. हे माहितीये का तुम्हाला? कसं करतो तो? कसं अडवून ठेवतो हे सगळं? कुठल्या दिवशी किती वाजता पाऊस पाडायचा आहे ठरलेला आहे, तो कसं करतो? त्याच्यानुसार हे सगळं आज्ञा कसे पाळतात, सृष्टीक्रमात सगळं कसं होतं हे देव तुम्हाला विचारत आहे. माहितीये का?
जो समुद्र अथांग आहे, जो पृथ्वीवर आला ना मर्यादा सोडून, तर पृथ्वी बुडून जाईल, पर्वत बुडून जातील. जो नोहाच्या काळात जलप्रलय पाहिला त्याच्यावर भयंकर होईल. जर सगळं बर्फ वितळलं आणि पृथ्वी, त्या मर्यादा आपण त्या समुद्राला सांगितलंय ही तुझी मर्यादा, याच्या पुढे तू येता कामा नये. आजपर्यंत तो समुद्र आज्ञा पाळत आहे, तो तिथून हल्ला नाही. लाटा वेगाने येतील परंतु तो मर्यादा पाळतो. फक्त मनुष्य काय तो नटखट आहे. सगळं काही माहित असताना मर्यादा ओलांडण्याचं काम आपणच करतो, चुका आपणच करतो. हा फक्त बुद्धिजीवी जो मनुष्य आहे ना, याला सोडलं तर संपूर्ण सृष्टीक्रमात तो जगातला सर्वात मोठा वेलमासा असू दे, नाहीतर जो डोळ्याला न दिसणारा सूक्ष्म विषाणू असू दे, तो देखील परमेश्वराच्या मर्यादा कधीच ओलांडत नाही. मिस्रावर आणलेले ते 10 नाही का प्लेग असतील, ते 10 पिढा मध्ये जे वापरलेले सगळे किडे मकोडे असतील, ते देखील त्याच्या आज्ञेत आहेत, त्याच्या आज्ञेच्या बाहेर नाही. फक्त आपणच काय या पृथ्वी तलावर की ज्याला त्याच्या प्रतिरूपाचा बनवलं आणि फक्त त्याला ना विल पॉवर नाही का, स्वतःची इच्छा दिलेली आहे, आणि केवळ त्यामुळं तो तुमची आराधना ही खऱ्याने आत्म्याने मागतो. लक्षात येते का? तुम्ही नाही का, बाकीच्यांना एवढं त्यांनी बुद्धी दिलेली नाही, पण तेवढी कमी बुद्धी असलेले प्राणी देखील आज खऱ्याने आत्म्याने स्तुती भक्ती करताना आपल्याला दिसतात. आपण मागील दिवसांमध्ये पास्टर बेले यांनी दाखवलं की कशा पद्धतीने विज्ञानाने शोध लावलाय की तारे देखील बोलतात, त्यांचा आवाज येतो आणि परमेश्वराचा गौरव होतो. मग प्रियांनो, हे सगळं होत असताना परमेश्वराने मनुष्याला बनवलं, हो की नाही? मग मनुष्याची निर्मिती झाली आणि आपण बघतो की आदामापासून सगळा नंतर ज्याला राज्य करण्यासाठी बनवलं गेलं होतं, संपूर्ण सृष्टीवर या सगळ्या प्राणी मात्रावर जगावर राज्य कर म्हणून त्याला सांगितलं होतं. फलद्रूपचा त्याला आशीर्वाद दिला होता, परंतु त्याच्या एका चुकीमुळं नंतर सृष्टीक्रमामध्ये सगळं बदल होत गेला. तरी देखील आपला देव प्रेमळच आहे आणि तो कधीच आपल्याला सोडत नाही. त्यांनी परत एक वंश निवडला, अब्राहमाला निवडलं आणि त्याच्या बरोबर करार केला, हो की नाही? अब्राहमाबरोबर करार केला आणि बघतो आपण की त्याच्यापासून पुढे एक निवडलेला वंश आपण यहुदा बघतो. त्या वंशामध्ये इस्रायल, ज्याला आपण इस्रायल देखील म्हणतो, या इस्रायल लोकांना तो कसं त्याने निवडलं, ते निवडलेला वंश होता. पण आज प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद, ते निवडलेला वंश म्हणायचं भाग्य आपल्याला देखील लाभलं. 1 पेत्र 2:9 म्हणतं की आपण पवित्र राष्ट्र, राजकीय याजक गण निवडलेला वंश आहोत. पण त्याच्या अगोदर फक्त एकच वंशाला निवडलं होतं, ते म्हणजे इस्रायल. आणि आपल्याला माहित आहे की जसं अब्राहमाला अभिवचना दिली आणि त्याच्यानंतर त्याची पिढी कुठे गेली? गुलामगिरीत, मिस्रामध्ये गुलामगिरीत गेली. आणि 400 वर्ष गुलामगिरीत असताना मग एका व्यक्तीला देव निवडतो आणि तो म्हणजे महान देवाचा सेवक मोशे. आणि मोशे कर्मी त्या संपूर्ण गुलामगिरीतून, मिस्रातून देव भुजप्रतापाने त्या सगळ्या लोकांची सुटका करतो. आणि आपण बघतो जसंच ते मिस्रातून बाहेर पडतात, तांबडा समुद्र समोर उभा राहतो. पण तिथे देखील देव जे नॅचरल नाहीये, अलौकिक असं काम करतोय. मग अलौकिक काम करून समुद्र दुभागतो आणि त्यातून ते कोरड्या भूमीतून बाहेर पडतात आणि मग रानाचा प्रवास सुरू होतो. या रानाच्या प्रवासामध्ये देव एकदा मोसेला म्हणतो की तू मला भेटायला कुठे ये? सिनाय पर्वतावर ये. मी तुला बोलतो आणि काही विधी तुम्हाला लावून देतो. जे 10 आज्ञा मी तुम्हाला सांगेन, त्या 10 आज्ञा पाळत तुम्ही तुमचं जीवनक्रम जगा. याच्यासाठी मोशेला तो बोलवतो आणि मोशे 40 दिवस 40 रात्र हा परमेश्वराशी संवाद साधायला कुठे जातो? सिनाय पर्वतावर. आणि तिथे बघतो आपण या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता, डिझायनर, क्रिएटर, हो की नाही? तो एक सुंदर आर्किटेक्चर आहे. सगळ्या आर्किटेक्चरचा स्रोत तो आहे. सर्व इंटेरियर डिझायनरचा स्रोत तो आहे. सर्व प्रकारच्या कन्स्ट्रक्शनचा तो स्रोत आहे. कशा पद्धतीने गोष्टी घडवाव्यात हे फक्त त्याच्याकडे पाहून आपण शिकू शकतो, असा तो देव आहे. आणि तो देव इथं निवास मंडप फक्त 10 आज्ञा देतो का? नाही. निवास मंडप कसं असावं हे सांगायला सुरू करतो. निवास मंडपामधले साहित्य, जसं तुम्ही आता बघता की प्रभू ध्वजाचा हा मेज, दीपवृक्ष, धूपवेदी आणि परम पवित्र स्थानातील कराराचा कोश
आणि अंगणातील गंगाळ आणि होमवेदी जिथं बली दिले जातात हे सगळं स्ट्रक्चर तो सांगत असतो. हे सगळं स्ट्रक्चर 40 दिवसात तो विधित करत असताना नाही का एवढाच आहे का आपला देव? तो असं नाही, तो सगळ्यात बेस्ट फॅशन डिझायनर आहे. फॅशन डिझायनिंग सुद्धा त्याच्या थ्रू तो स्त्रोत आहे. सर्व ज्ञानाचा स्त्रोत तर देवच आहे. ती फॅशन डिझायनिंग पण त्याच्याकडून आली. कसं म्हणू शकतो आपण फॅशन डिझायनिंग? कारण तो नुसतं 10 आज्ञा निवास मंडपातल्या वस्तूंबद्दल सांगत नाही. तो इंटेरियर डेकोरेटर बरोबर परत तो पुढचं काम करतोय, तो म्हणजे फॅशन डिझायनिंगचं. तो प्रमुख याजक जे अहरोनाला निवडलं जाणार होतं, कारण प्रमुख याजक हा ज्येष्ठ पुत्र असावा आणि बघतो आपण अहरोन हा मोशेपेक्षा मोठा भाऊ होता आणि त्याला प्रमुख याजक म्हणून निवडण्यात आलं होतं. आणि मग त्याची वस्त्र कशी असावी हे तो तिथे सांगत आहे. आणि प्रमुख याजकाची वस्त्र सांगत असताना आपण बघतो 28वा अध्याय निर्गमाचं पुस्तक 28 अध्याय 4 पासून आपण वाचूयात. 4था अध्याय वाचूयात. 28वा अध्याय 4थं वचन आपण वाचूयात. हे तुम्ही घरी जाऊन कधीतरी म्हणजे युट्यूब किंवा गुगल सर्च करा आणि त्याची आज जी माहिती इथं वाचणार आहे 4थ्या वचनामध्ये ते तुम्ही कम्पेअर करून. त्यांनी तयार करायची वस्त्रे ही उरपट, एफोद, झगा, चौकड्यांचा अंगर. उरपट, एफोद, झगा, चौकड्यांचा अंगरखा, मंदिर व कमरबंद. तुझा भाऊ अहरोन याने याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी व त्याच्या मुलांसाठी ही पवित्र वस्त्रे तयार करावीत. येस. एफोद त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या जांभळ्या किरमिजी रंगाचे सूत व तलमसणाचे कापड घ्यावे. सोन्याच्या जरीचे आणि निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सूताचे व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचे एफोद कुशल कारागिराकडून तयार करून घ्यावे. बस. याच्यात काय काय सांगितलं प्रिया? उरपट, ब्रेसलेट. आता आपल्याला काही इमेजेस बघायचे होते पण तुम्ही घरी जाऊन निश्चिंत म्हणजे निवांत बघा तुम्ही. उरपट प्रमुख याजकाचा युनिफॉर्म आता सांगितला जात आहे नाही का. मंदिराच्या इथे खाली सोन्याची पट्टी ज्याच्यावर परमेश्वरासाठी पवित्र असं लिहिलेलं आहे, इन्स्क्राइब केलेलं आहे त्याच्यावर. आणि मग इथून ड्रेस सुरू होतो. खांद्यावर 2 रत्न, गोमेद रत्न. ते एका रत्नावर 6 वंशाची नावं, दुसऱ्या रत्नावर 6 वंशाची नावं, असं 12 वंशाची नावं कोरली होती त्याच्यात. ते कारागीर होते एवढ्याशा रत्नावर. तुम्ही अनेक ठिकाणी जेव्हा ट्रिपला जाता नाही का, तांदळावर सुद्धा अक्षर आपले नावं लिहून दिले जातात माहिती ना. एका तांदळावर आपल्या घरात त्यांची किती सांगतात तेवढी नावं लिहिण्याचे कौशल्य असलेले लोक आज उपलब्ध आहेत. मग परमेश्वरानेच त्यांनी निर्माण केलेलं आहे. ही कला तेव्हा देखील अवगत होती. त्या रत्नांवर या 6 वंशाची इकडे 6 वंश, हा रत्न म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त आहे, त्या खडकावर यांची नावं दिली गेली. आणि आपण बघतो त्या खांद्यावरती रत्न होती. आणि आपण पुढे पाहतो उरपट ज्याच्यावर 4 रांगा करण्यात आल्या. एका रांगेत 3 मणी, एका रांगेत 3 मणी, दुसऱ्या रांगेत 3, तिसऱ्या रांगेत 3 आणि चौथ्या रांगेत 3, असे 3 चौक 12 रत्न निवडले गेले. त्या रत्नांची कलर फिक्स होतो, तो रत्नाचं नाव फिक्स होतं, ते कुठला नंबर 1 ला लावायचं. आणि त्या प्रत्येक रत्नाचं एका वंशाला नाव दिलं गेलं होतं. आणि त्यामुळे रौबेन हा जर पहिला वंश असेल तर त्याचं त्या रत्नावर नाव लिहिलं गेलं होतं. असे 12 वंशाचे 12 रत्न इथे प्रमुख याजक घालायचा. लक्षात येते. मग त्याच्यावर त्याचं उपरण असायचं झगा. आणि आपण बघतो की हे मंदिर सगळं घेऊन तो परम पवित्र स्थानामध्ये आणि पवित्र स्थानामध्ये सेवेसाठी यायचा. परम पवित्र स्थानात तो वर्षातून एकदाच जायचा, पण पवित्र स्थानामध्ये रोजचं काम होतं. याजकांना वेगवेगळ्या ड्युट्या दिल्या होत्या, त्यांना नाही का ते काम करायचे. प्रियांनो, हे उरपट जे दाखवतं, हे उरपट 12 वंशांना जेव्हा रिफ्लेक्ट करतं त्यावेळेस काय दाखवतं? मी निवडलेल्या वंशाला प्रतिदिनी तू माझ्या समक्षतेमध्ये घेऊन ये. कुठं? माझ्या समक्षतेमध्ये घेऊन ये. आपण 28वा अध्याय 15 ते 21 वचन वाचूयात. त्याच अध्यायात आपण पाहूयात 15 ते 21. न्यायाचा उरपटही कुशल कारागिराकडून तयार करावा. आता नीट आहे का? न्यायाचा उरपट कुशल कारागिराकडून तयार करून घ्यायचा. तो एफोदाप्रमाणे करावा. तो सोन्याच्या जरीचा, निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा
कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा करावा. तो चौरस व दुहेरी असावा. त्याची लांबी व रुंदी एक एक वीत असावी. त्यात रत्ने जडवावीत. त्यात रत्नांचा 4 रांगा असाव्यात. पहिल्या रांगेत लाल पुष्कराज व माणिक, दुसऱ्या रांगेत पाचू, नीलकांत मणी व हिरा, तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग आणि चौथ्या रांगेत लसना, गोमेद व यास्पे ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात जडवावेत. येस, 21 पर्यंत. इस्रायलाच्या मुलांच्या नावांच्या संख्ये एवढी ही रत्ने असावीत. येस, त्यांच्या संख्ये इतकी 12 नावे असावीत. मुद्रा जशी कोरतात तसे 12 वंशापैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे. येस, 21 पर्यंत वाचलं. प्रियांनो, आपण बघा या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रत्येक वंशाचं नाव प्रत्येक रत्नावर कोरलं गेलं आणि हे त्याच्या उरपटावर आहे. कुठे? छातीवर त्याच्या लावण्यात आलेला आहे आणि तो घेऊन पवित्र स्थानामध्ये त्यांनी सेवा करायची आहे. आता 29व वचन वाचा त्याच्यातलंच आणि 29-30 आपण वाचून पुढे जाऊयात. 29 पासून थांबा. अहरोन पवित्र स्थानी प्रवेश करेल तेव्हा तो न्यायाच्या उरपटावर, याला न्यायाचा उरपट म्हटलंय, म्हणजे आपल्या हृदयावर इस्रायलाच्या मुलांची नावे धारण करील व त्यायोगे परमेश्वरासमोर त्यांचे स्मरण नित्य राहील. बघा, परमेश्वरासमोर नित्य स्मरण या 12 वंशाचं राहावं म्हणून तो नित्य त्या पवित्र स्थानामध्ये ते घालून जायचा. आणि प्रियांनो, हे लक्षात ठेवा, 12 वंशाचे ते उरपट घालून दाखवल्यामुळं जेवढे सगळे त्याचे वंशज होते त्या सगळ्यांची आठवण परमेश्वर करत होता. प्रतिदिनी या सेवेमध्ये तो वापरत होता. आणि एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आता 30व्या वचनामध्ये आपण वाचूयात की त्या गोष्टीद्वारे काय होत होतं. तू न्यायाच्या उरपटात उरीम व थुमीम ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असावे. या प्रकारे अहरोनाने इस्रायल लोकांचा न्याय आपल्या हृदयावर परमेश्वरासमोर नित्य वागवावा. वा, न्याय इथं म्हणल्या आहेत ऍक्च्युली मार्गदर्शन आहे. लक्षात येतंय? तो जो न्याय आहे किंवा मार्गदर्शन आहे तो नित्य व्हावा. आता उरीम आणि थुमीम हे अनेक बायबल स्कॉलर अनेक वर्षापासून त्याचा शोध लावत आहेत. उरीम आणि थुमीम नेमकं काय असतील. त्या उरपटात हे उरीम आणि थुमीम ठेवायचं होतं आणि तो न्यायाचा उरपट असं म्हणलेलं आहे. त्या उरीम आणि थुमीममुळे ते उरीम आणि थुमीम होते काय त्याचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. पण उरीमचा अर्थ आहे प्रकाश, लाईट्स, काय प्रकाश, आणि थुमीमचा अर्थ आहे परफेक्शन्स, परिपूर्ण प्रकाश असा त्याचा अर्थ होतो. आणि हे उरीम आणि थुमीम कशासाठी वापरलं जायचं? ज्या वेळेस राष्ट्रीय संकट यायचे, राष्ट्रावर काही मोठं आक्रमण व्हायचा, काहीतरी महाभयंकर असा प्रसंग या राष्ट्रासमोर यायचा किंवा मोठ्या लोकांसमोर काही मोठी समस्या यायची, ते प्रमुख याजकाकडे यायचे आणि ते म्हणायचे की देवाकडून आम्हाला सांग, देव काय म्हणतोय या विषयावर, आम्ही या ठिकाणी आक्रमण झालेलं, आम्ही युद्धाला जायचं का नाही ते आम्हाला कळू देत. जर एखादी मोठी समस्या आली असेल, एखादी रोगराई पसरली असेल तर याचं निवारण देव कधी करणार आहे किंवा कशा पद्धतीने करणार आहे, होणार आहे की नाही याचं आम्हाला मार्गदर्शन, आम्हाला उत्तर हवंय. संकट समयी प्रश्नांची उत्तरं, मार्गदर्शन हे सगळं मिळवायचं काम ते उरीम आणि थुमीम करत होते. आणि अद्भुतरित्या देव त्यांच्याशी बोलायचा. त्यावेळेस प्रत्येक वेळी उरीम आणि थुमीम ते परिपूर्ण प्रकाशातून देव त्यांच्याशी बोलायचा. ते बोलणं असं असायचं की अनेक बायबल स्कॉलर म्हणतात की ते बोलणं असं असायचं की ज्यावेळेस प्रश्न सादर करायला जायचा, तो आराधना करून ज्यावेळेस गुढघा यायचा तर त्यावेळेस त्याच्या रत्नातून एक एक रत्न प्रकाशायचा आणि ज्या रत्नातून तो प्रकाश बाहेर पडायचा त्या रत्नाचा अद्दाक्षर घेऊन एखादा शब्द किंवा एक वाक्य तयार व्हायचं आणि त्यातून त्या राष्ट्राला उत्तर मिळत होतं. परमेश्वर त्यांच्याशी असा संवाद साधत होता आणि प्रियांनो त्यांची उत्तरे मिळायची आणि त्यानुसार त्यांना जय मिळायचा युद्धामध्ये. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत होती, त्यांच्या समस्या सुटल्या जात होता. आणि हे उरीम आणि थुमीम ज्याला अर्थ आहे परिपूर्ण प्रकाश, ते मार्गदर्शन परमेश्वर त्या उरीम आणि थुमीम त्या उरपटातून करत होता. आणि प्रियांनो, हे उरीम आणि थुमीम कुठे होते तर त्या 12 रत्नांमध्ये ठेवली जायचे. आणि आज आपण बघतो ते उरीम आणि थुमीम मधून देव बोलत होता. आता प्रमुख याजक, सगळ्या याजकांच्या ह्याच्यावर उरपट होतं का हो? बाकीच्या याजकांना फक्त गणवेश होता बाकीचा, ते लेलिंग ड्रेस ते घालायचे, त्यांना कमरबंद होता. पण उरपटावर 12 रत्न घेऊन फक्त कोणाला ती संधी होती? महायाजक, प्रमुख याजकाला. आणि प्रियांनो, आपला प्रमुख याजक कोण आहे? आता पहिले 2
पहिले पेत्र 2:9 प्रमाणे तुम्ही कोण आहात? सगळे राजकीय याजक आहात. तुम्ही आता निवडलेले वंश आहात त्यांच्यासारखे. आता हे 12 वंश उरावर आहेत. आपला याजक जर प्रभू येशू ख्रिस्त आहे तर त्याचे निवडलेले वंश कुठे आहेत? सध्याला त्याच्या उरावर आहे. कुठे आहेत? त्याच्या उरपटावर आपण आहोत. म्हणा आपण त्याच्या उरपटावर आहोत. हा, आणि आपण बघतो पहिले पेत्र 2:5 मध्ये म्हटले आपण जिवंत धोंडे आहोत. ती रत्न होत आपण. ती रत्न आहोत जी त्याच्या उरपटावर आपण सध्याला आहोत. आणि आज ते उरपटावरून आज परमेश्वर अखिल विश्वाला प्रकाशून तुमच्याद्वारे बोलत आहे. तुमच्याद्वारे प्रकाशून तो सांगत आहे. या जगामधले आलेल्या सगळ्या समस्येला उत्तर कुठून मिळणार असेल तर त्या परमेश्वर प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्ताच्या उरपटातून. आणि तिथे रत्न कोण आहेत? तर ते तुम्ही आणि आपण आहोत. ती रत्न बहुमोल रत्न त्या उरपटावर घेत आहे. तुम्ही ते उत्तर देणारे लोक आहात. जगाला प्रकाश द्यायचं काम तुमचं आहे. परिपूर्ण प्रकाश या जगाला जर कुठून मिळणार असेल तर प्रमुख याजकाच्या उरपटातून. त्यांच्या समस्येचं उत्तर कुठून मिळणार असेल तर त्या परमेश्वराच्या उरपटातून, जे उरीम आणि थुमीमच्या द्वारे ते परिपूर्ण प्रकाश त्या रत्नाच्या द्वारे तुम्ही इथं ठेवले गेलेला. ज्यावेळेस तुम्ही तारले गेलात, तुम्ही ज्यावेळेस विश्वासाने त्यावेळेस कबुली देता तर तुम्ही ते अनमोल रत्न होता त्याच्यासाठी. आणि तुम्ही बसवले जाता परमेश्वराच्या हृदयावर. आणि आज जर लोकांना काही समस्या असतील तर त्याची उत्तर देव कोणाकडून देणार आहे? कोणाकडून देणार आहे? कोण आहेत ते लोक? जरा ओळख सांगा. कोण आहेत ते लोक? लोकांच्या समस्येचं उत्तर सांगणारे. कबुली द्या. कोण आहेत? म्हणा आम्ही स्वतः आहोत. कोणाद्वारे प्रकाशून सांगणार देव? तुमच्याद्वारे. मग हे सगळं कसं होणार? एक रत्न बाहेर फिरायला गेल्यावर चालेल का? अक्षर काहीतरी सांगायचं देवाला. त्या प्रत्येक रत्नाच्या अध्यक्षरानुसार देव बोलणार आहे आणि एक शब्द तयार होणार आहे, उत्तर मिळणार आहे. आणि रत्न जागेवर नाही आहे. संतगणाचं एकत्रीकरण किती गरजेचं आहे या जगाच्या कल्याणासाठी. मंडळीतल्या लोकांच्या समस्येचं उत्तर मिळण्यासाठी संतगणांचं एकत्र येणं खूप गरजेचं आहे. कारण हे संतगणच ते रत्न आहेत ज्याद्वारे देव तुमच्या इथल्या लोकांच्या समस्येचं उत्तर देणार आहे. आणि ज्या उत्तरामध्ये एक महत्वाचा अक्षर आहे, तोच अक्षर जर गायब झाला तर त्याला उत्तर द्यायचं आहे पण त्या जागेवर तो रत्नच नाहीये. म्हणून संत गणांचं एकत्रीकरण खूप महत्वाचं आहे. तुम्ही लाईटली घेतात प्रियांनो. तुम्हाला हाऊस ग्रुपला बोलवलं ना, का बरं एकत्र यायचं? अहो एक बहीण त्रासलेली आहे, देवाकडे किती अहोरात्र कष्ट करून ती मागत आहे, माझं उत्तर कुठं मिळेल. आणि ती बहिणीला कोणीतरी सांगितलं इथं हाऊस ग्रुप आहे, तुम्ही चला. आणि ती आशेने गेली. देवबाप तिथं त्या ठिकाणी त्या एकत्रीकरणामध्ये बोलणार आहे. आणि त्या रत्नानं निवडलेल्या हाऊस ग्रुप मधले लीडर्स तिथे येणार आहेत, वर्शिप लीडर येणार आहेत. आणि त्यातला अचानकपणे एक जण लग्नाला निघून जातो, जे काही कमी महत्वाच्या कामासाठी पण निघून जातो. ते रत्नच नाहीये जिथून तो प्रकाशून देव बोलणार आहे. तो शब्दच पूर्ण होत नाहीये. परिपूर्ण कसं म्हणता येईल त्या प्रकाशाला ज्या ठिकाणी रत्नच जागेवर नाहीये. देवाला बोलायचं, आज जगाला बोलायचंय. आज जग कोणाकडे? या मंडळीकडून बोलत आहे. जगात संपूर्ण जगाला मार्गदर्शन कुठून मिळत आहे? तर मंडळीकडून मिळत आहे. आणि मंडळीकडून मिळण्यासाठीच ते प्रयोजन आहे. परंतु आज का रत्न त्याच्या जागेवर आपली जागा घेऊन ते पोझिशनवर आहेत का, हा प्रश्न आहे. पहिल्या रत्नाची जागा 9व्या रत्न घेऊ शकत नाही. एखादा जर पास्टर असेल तर ते पास्टर म्हणेल उद्या वर्शिप लीडर मला व्हायचं, मला खूप गाणे येतात, हो पाठ आहेत मला गाणे, म्हणून तो वर्शिप लीडर. नाही बाबा, तुझी जागा ठरलेली आहे. एखादा वर्शिप लीडरला वाटलं नाही आता मला वचनाचं रिव्हिलेशन मिळालेलं आहे, नाही तू सांगू शकतो, संदेश सांगायला नाही, मला गाणं म्हणलं सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. पण प्रत्येकाने आपलं पाचारण ओळखून काम करायचं आहे. त्या पाचारणाच्या ठिकाणी एखादा जर प्रेयर वॉरियर्स तुम्हाला जर दान असेल, ते गिफ्ट असेल, तर त्या प्रेयर वॉरियर्स मात्र कंटिन्यू रील्स मध्येच बिझी आहेत. तो वेगळ्याच कामांमध्ये बिझी आहे. त्याच्याकडे प्रेयर रिक्वेस्ट येऊन पडलेत मोबाईलवर, इकडं तिकडं फोनवर कोणीतरी सांगितलंय, पण त्याला वेळच नाहीये. ते दान आहे त्याचं. तिथून देव बोलणार आहे, उत्तर मिळणार आहे तिथून. तो फक्त गुडघ्यावरून बोलला की उत्तर मिळणार आहे, पण त्याला गुडघ्या येण्याची संधीच देत नाहीये. मग फक्त त्याला शैतान जबाबदार नाहीये. सगळ्या पावत्या त्याच्यावर फाडू नका. शैतानाने असं केलं, आताची लाईट शैतानाने घालवली. अरे ती वायर तुटलेली होती. काल ठरलं होतं
की वायर फेकून द्यायची. ती आमच्याकडे ट्विस्ट झालेली एक वायर आहे, ती लावले की RCB लावलेलं आहे, इथले लाईट बंद होणार. आणि आम्ही तीच वायर इकडे लावली, लाईट बंद झाली. शैतानाने केलं. तो तिथं डोकं बुडवत असेल, दे बाबा ह्या मंडळीला सांग माझा काही संबंध नाही, काल यांना कळालं होतं फॉल्ट, तरी देखील यांनी चूक केली. म्हणजे चुका आपण करायच्या, रील्सवर आपण राहायचे, ते मेसेज कडे आपण बघायचं नाही आणि दोष पावती शैतानावर करायची. बिचारा त्याला इथे एंट्री नाही, तुमच्या जीवनात लुडबुड करायला चान्स नाही, कारण तुम्ही निवडलेले लोक आहेत. 2 दिव्य दूत तिथं उभारले तुमच्या बाजूला, कसं जवळ येतो बघू म्हणून. खुद्द देव आतमध्ये बसतोय, तुमच्या जवळ फिरकायची त्याची डेअरिंग नाही, लायकी नाही. त्याच्या नावावर पावत्या फाडून आपण मोकळे. कसं चालेल? कसं चालेल? चुका आपल्या, आपण कर्ज काढायचं, नीट फेडायचं नाही, बॅलन्स शीट नीट करायचं नाही. आपण एवढं घेऊ शकतो का, हे घेणं योग्य आहे का, हे न विचार करता आपण पावलं उचलतो आणि कर्ज भरायचं झालं तर आमचं काय नीटच होईना हो. आता डायजेशनचं बघा, डॉक्टर सांगितले असतात हे खाऊ नको आणि तेच खायचं आणि पुन्हा इनडायजेस्ट झालो, हे निघालोच होतो चर्चला, असं पोट दुखलं पास्टर, विचारायची सोय नाही. शैतान काहीतरी गोंधळ करत नाही माझ्या जीवनात. अरे शैतान गोंधळ करत नाही भाऊ, काल तू जे सगळी पंचायत करून ठेवलेली होती त्याचा रिझल्ट सकाळी मिळत आहे. आपण चुका करायच्या आणि पावती शैतानावर करायची. मी त्याचं कौतुक करत नाहीये, मी तुमच्या चुका सांगत आहे. लक्षात येते का? त्याला तुमच्या जीवनात दुर्बळ करायला चान्सच नाही. इतके सर्व समर्थ देवाचे तुम्ही लेकरं आहात, तो तुमच्यात बसतोय. आणि ही ओळखा, देव बाप या जगाशी बोलायला तयार आहे, पण तू जागेवरती रत्नच नाहीये. जे उरीम आणि थुम्मी मधून देव मार्गदर्शन करणार आहे, समस्येचं उत्तर सांगणार आहे, पण ती उत्तर प्राप्त करून देण्यासाठी जे शब्द एक एक अक्षर येणार आहे बाहेर, त्या अक्षराची जागा, त्या ठिकाणचं रत्नच गायब आहे. कसं होईल? कसं वाटत प्रभू येशू ख्रिस्ताला? माझ्या उरपटावरचा, माझ्या हातावर त्याला कोरलेलं आहे, त्या हातावर कोरलेल्या त्या माझ्या लेकराला मी क्रूस खांबावर त्याची सगळी पापं मी मोजलेली आहे त्याची, आणि तो आज कुठे आहे? दुसरीकडे. संत गणांचं एकत्रीकरण सोडू नका. बायबल स्टडी आहे, एवढीच गर्दी पाहिजे, कारण बायबल स्टडीद्वारे तुमचं जीवन अधिक समृद्ध होणार आहे. याच्याद्वारे तुमचं पवित्र शास्त्राच्या अध्ययनाद्वारेच तुम्ही समृद्ध होणार आहात. जेवढी गर्दी तुम्ही रविवारच्या उपासनेला देता, तितकीच गर्दी बायबल स्टडीला पाहिजे. जर हाऊस ग्रुपला आपण अवेलेबल असेल तर घराजवळच्या हाऊस ग्रुपला जायला पाहिजे. कारण काय कोणास ठाऊक, मी तिथे जाणार आणि अचानक समजा एखाद्या ठिकाणी जोएल गेला, तिथे एक वर्शिप करायला लागला आणि एक बहीण त्याला विचारली किंवा भाऊ विचारला, दादा माझ्या जीवनात एक समस्या आहे, असं आहे, आणि त्याला ते ऑलरेडी त्याच्या लाईफमध्ये त्याने अनुभवले असल्यामुळे देव त्याच्याकडून बोलणार आहे. त्याच्या अनुभवाच्या द्वारे त्याला उत्तर मिळणार आहे त्याच्या जीवनामध्ये. बघा, फॉर एक्झाम्पल सांगतो, फॉर एक्झाम्पल अरुल जेव्हा लहान होता त्यावेळेस त्याला लूज मोशन लागल्यानंतर, दूध पाजल्यानंतर आणखी फास्ट लूज मोशन होतात आणि परिस्थिती बिघडते. हे ज्ञान नसल्यामुळं आम्ही काय पाजायचं म्हणून त्याला दूधच पाजायचो, आणखी लूज मोशन व्हायचे आणि मग ऍडमिट करायची वेळ आली. अज्ञानामुळे नाश होतो. त्यावेळेस आम्हाला एक व्यक्ती भेटला आणि त्यांनी सांगितलं की लूज मोशन मध्ये दूध पाजायचं नाही, ते फाटतं आणि आणखी ते फास्ट लूज मोशन करायला भाग पाडतं. म्हणजे अज्ञानामुळे आपण एवढं बाळाला पण त्रास दिलो आणि आपण स्वतः सुद्धा त्रासात गेलो. माझ्या अनुभवाचा फायदा म्हणजे ती व्यक्ती बोलली तसं तुझ्याद्वारे जोएल एखाद्या व्यक्तीची समस्या देव सोडवणार आहे. पण तूच त्या क्षणी अचानक एक मित्र फोन केला की आम्ही डॉमिनोज मध्ये जरा जॉईन होशील का? बंधू लगेच डॉमिनोज म्हटलं तर आपला पॉइंट, चलो हा बंधू तिकडे आणि वर्शिपला तिसराच ती बहीण. आपण काहीच थांबवत नाही, देव आपलं काहीच काम थांबवत नाही. मग लक्षात घ्या, मला फक्त त्याच्याकडून उदाहरण द्यायचं होतं, तो तसं करत नाही, तर सुटल्यावर त्याला विचाराल की बंधू तो असंच करत असतो का? म्हणजे तुम्ही जागेवर नसण्याचे किती म्हणजे नाही का तोटा लोकांचा होतो. देवाला बोलायचं आहे पण तुम्ही जागेवर नाहीये. तर प्रियांनो, काळजी घ्या. आणि एक भयंकर घटना तुम्हाला सांगतो काय घडत होती. हा आपला फॅशन डिझायनर देव इतकी सुंदर वस्त्र ज्या प्रमुख याजक आरोहणासाठी बनवण्यासाठी त्याला आयडिया देत आहे की मंदिर असं पाहिजे, उरपट या पद्धतीने कर, खांद्यावरची गोमेद रत्नावर 6 नावं इकडं 6 नावं इकडं, हे सगळं प्रॉपर डिझायनिंग सांगत आहे. आतमध्ये लेनिन रंगाचं म्हणजे पांढरा शुभ्र लेनिनचा
आत झगा घालायचा आहे, त्याच्यावर एक चौकटी रंगाचा कोट घालायचा आहे, त्याच्यावर उरपट आहे, कमर बंद आहे आणि खाली त्या झग्यांना नाही का डाळिंबाच्या दाण्यासारखे घंट्या लावायचे सोन्याच्या. सोनं, सगळे जरीमध्ये सोनं 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 सोनं. ते ड्रेस म्हणजे काय, तुम्ही नीट वाचा, ते गौरवी वस्त्र आहे, ते सुंदर वस्त्र आहे, ते पवित्र वस्त्र आहे. बघा त्याला किती नाव आहेत, सुंदर वस्त्र, पवित्र वस्त्र, गौरवी वस्त्र. आणि ते कोणाला देणार आहे, तुम्हा आम्हाला याजकांना. कोण आहे ते याजक, तुम्हा सगळ्यांना त्यांनी याजक बनवले नव्या करारानुसार. आणि या अशा याजकांना हा युनिफॉर्म मिळणार आहे सोनेरी. म्हणा सोनेरी वस्त्र, गौरवी वस्त्र, पवित्र वस्त्र, शोभेची वस्त्र असंही म्हटलेलं आहे. अरे कुठे लागा तुमची फॅशन डिझायनिंग, आपला देव इतका सुंदर फॅशन डिझायनर आहे. का घंट्या बसवल्या, कारण तो पवित्र स्थानामध्ये प्रवेश करेल त्यावेळेस त्याची सेवा चालू आहे कळावे म्हणून. जर घंट्यांचा आवाज आलाच नाही तासभर तर ओळखून घ्यायचं की आपले याजक देवाकडे प्रस्थान केलेले आहेत. आणि मग त्यांना बांधलेल्या दोरीद्वारे त्यांना बाहेर काढलं जायचं, कारण पवित्र स्थानात इतरांना प्रवेश नसायचा. इतकं प्लॅनिंगनी प्रॉपर फॅशन डिझाईन करणार आपला देव, ज्या अहरोनासाठी इथं युनिफॉर्म सांगत आहे त्या देवाला माहित आहे की खाली काहीतरी गोंधळ चाललेला आहे. त्याच पुस्तकामध्ये 32व्या अध्यायामध्ये आपले प्रमुख याजक, त्यावेळी तत्कालीन प्रमुख याजक अहरोन साहेब काय करत आहे याविषयी आपण माहिती बघू. कसा आपला देव आहे हे तुम्हाला कळेल. 32, त्याच्या मध्यभागी डोके घालण्यासाठी एक छिद्र असावे आणि त्याच्या सभोवती चिलखताच्या छिद्राला असतो तसा. बघा, ज्या प्रमुख याजकाचा युनिफॉर्म इथं तयार होत आहे त्याच्यामध्ये किती पॉवर आहे. आणि इकडे काय चालू आहे, इकडे काय चालू आहे, आपला अहरोन काय करत आहे, सोन्याचं वासरू बनवण्याचा प्लॅन यांचा चालू आहे. देव तिथं आज्ञा देत आहे, माझ्या अखेरीस अन्य देव नसावा, इथं दुसरा देव तयार करूनच ठेवलाय. बघा की, वाचा. हा, मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले. आणि हे लोक बघा, निवडलेले वंशातले आपले नमुने लोक बघा, वाक्य काय वापरतात या मोठ्या सेवकासाठी. वाक्य काय बघा, ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले. हा, काय म्हणाले बघा, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव. वा, कारण आम्हाला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोसे, याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. एक मिनिट, सवय आहे की नाही आपल्याला खरं खरं सांगायचं. माणूस पलटी खाल्ला ना त्याला एकरीत बोलायला आपण तयार होतो. त्याचं काय सांगतो तुम्हाला, हा समोर आला की प्रेस द लॉर्ड, त्या प्रेस द लॉर्ड मधला आवाज आणि ते हात मिळवणं हे कधीच सांगू शकत नाही की त्यांनी आपल्या पाठीमाग किती चांगले चांगले शब्द आपल्यासाठी वापरले. असे असू नका. ते लोक बघा किती आहेत की ज्या महत्कृत्य त्या मोशेच्या करवी डोळ्यांनी बघितलंय. तो असं काठी उगारत होता तर समुद्र दुभागला गेला, असा आमचा पास्टर आहे. आणि जरा अदृश्य झाला 40 दिवसाचा, माहित आहे त्यांना की तो काय कुठं पिकनिकला गेलेला नाहीये, तो हरवलेला नाहीये, पैसे घेऊन कुठं गायब झालेला नाहीये. प्रॉपर माहित आहे की सिनाय पर्वतावर देवाशी बोलत आहे. आणि त्याच्या संबंधात वाक्य कसं वापरतात, ते मनुष्य मोशे त्याचं काय झालं बघा, सोड त्याचं नाद आणि आमच्यासाठी एक देव बनव बाबा. ज्या देवाने भुजप्रतापाने काढलंय, डोळ्यांनी पाहिलेले लोक आहेत. एवढे डेंजर लोक तर तुम्ही नाहीये मला माहिती आहे, परंतु ते किती डेंजर होते त्याचा अनुभव पहा. डोळ्यांनी पाहिलंय, कानाने ऐकलंय, अनुभवलंय की असं जाताना किती जण तर असं त्या समुद्रातल्या भिंतीला नाही का असं टच केले असतील. असं आज वेल मासा असं नाही का शार्क असं बघत असेल की काय तुम्ही लकी लोक आहेत रे, तुम्हाला खायची पण आज्ञा नाही, उलट तुमच्यामुळे आम्हाला बॉर्डर पास, माझा मुलगा तिकडे आहे, मी इकडे आहे, लवकर चला, असं तो म्हणत असेल. ते अनुभव घेतले, इकडे शार्क उभारलाय, स्माइल देत आणि आपण मस्त असं चाललेलं आहे. हे असे लोक बरं का, तुम्ही चांगले आहे. ज्यांनी हे बघितलं सीन, अनुभवलंय आपलं देव किती भारी आहे,
कसला भारी देव आमचा, सगळ्याला थांबवलं इकडं. तो प्रचंड वेळ असा तिकडं असं तडपडत आहे. अरे बाबा मला इकडे जायचंय, पास करायचंय, पण देवाने कोणासाठी थांबवलंय? हे कोण लोक आहेत? तर हे महान लोक ज्यांच्यासाठी सगळं प्राणी मात्र तिकडे थांबलंय, जलाशय उभारलेलं आहे, ते लोक म्हणत आहेत, त्यांना माहित आहे की परमेश्वराशी बोलत आहे, तो मेलाय समजून. हे मनुष्याचं काय मला माहित नाही, आमच्या समोर चालतील असे देव बनव. काय भारी लोक असतील. तुम्ही तसे नाहीये, तुम्ही तसे नाहीये, तुम्ही खूप चांगले लोक आहात. हा, तेव्हा अरोनाने त्यांना सांगितले की हा बघा, ज्या व्यक्तीचं फॅशन डिझायनिंग ड्रेस पटेल कसा असावं, कुठे सांगत आहे? देव सांगत आहे. आणि देवाचे नेत्र म्हणा सर्वत्र असतात. वचन सांगतं ना, माझे नेत्र सर्वत्र आहेत. तो इथं असं सांगत आहे. तो जो प्रमुख याचक आहे ना, त्या अरोनाचा ड्रेस असा बनव, असा मंदिर असायला पाहिजे, सुंदर. त्याला काहीच माहित नाही मोशेला, याच्या अगोदर कोणाचाच असा ड्रेस नव्हता. तो लिहून घेत आहे. हा सांग बाबा. ते पुस्तक मोशेने लिहिले 5 पुस्तकं देवाने त्यांना सांगितलेलं, आणि तो लिहित आहे असं मंदिर असं असावं. त्याच्या कपाळपट्टीवर एक सोन्याची पट्टी असेल, त्याच्यावर या परमेश्वरासाठी पवित्र. तोच देव इकडे बघत आहे, इकडे खाली तोच अरोन काय म्हणत आहे बघा. कसा देव रे आपला, इकडं पाप करत आहे तो, देवाची आज्ञा मोडत आहे. ज्याला मी पाचारण केलं प्रमुख याजक म्हणून, तो सेम टाइम पाप करत आहे. ज्या वेळेस इथं तो सांगत आहे की त्या अरोनासाठी तू ड्रेस कर. तुम्ही असं असता तर, तुम्ही जर देवाच्या जागेवर असं असलं असतं, हे झाला तर ना खाली जाऊन बघू आपण, किंवा जागेवर नाही का धूमकेतू पाठवून याला जागेवरच तिथंच दाबू जमिनीत. किंवा एखादा विजेला म्हणलं असता, मी आता 38व्या योगाच्या अध्यायात बघितलं ना, 38व्या अध्यायामध्ये विजेला दिशा कोण देतो? कोण देतो? अरे तुमची बंदूक फिकी पडेल, देव जर म्हटलं ना विजेला शूटिंग, डायरेक्ट जागेवर. विजेला दिशा देणारा कोण आहे? हॅलो लेकरं येत जातील, इकडे लक्ष द्या, पटकन लक्ष द्या. विजेला दिशा देणारा कोण आहे? हा, जर उद्या तुम्ही झाडाखाली उभारू नका असं सगळे सांगतात पावसात, का? झाडाकडे वीज अट्रॅक्ट होते. काय नाही, देव सांगितलं तिथं पडतंय. तुम्ही मोकळ्या मैदानात उभे राहा, जर तुम्हाला शूट विजय कमी करणार असेल ना देव, कुठेही पळा तुम्ही. बिल्डिंग मध्ये बसा, अख्खी बिल्डिंग विजेने उडेल. फक्त विजेला त्याला सांगायचं आहे ही जागा, हा मनुष्य, असा देव आहे आपला. त्याला कसं म्हटलं असेल ना, म्हणजे तू किती प्रेमळ, मला सांगायचं काय, तू किती प्रेमळ देव आहे. या ठिकाणी तो याचकाला सांगत आहे की ह्याचे ड्रेस बनव बाबा, हा याच्या उरपटावर इतके रत्न असावीत, इतकं सुंदर ड्रेसचं डिझाईन सांगत आहे. आणि हे बंधू खाली तुमचे कवच कुंडले आणणार आहेत, कानातले आणा, आपण सोन्याचा वासरू बनवू. म्हणजे पापामध्ये घालत आहे, स्वतः पाप करत आहे, अशी व्यक्तीला देव निवडतो, त्याचं पाचारण सिद्ध केलेला प्रमुख याजक म्हणून, आणि त्याला नीतिमान म्हणून बघतो. असा देव आहे. सेम त्या अरोनासारखं ना आपण पाप करणारे लोक होतो, पापच करत होतो. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी रक्त वाहत होता ना, त्यावेळेस लोक पापीच होते. पापी असताना तो मरण पावला असं वचन सांगतं. कोणी सज्जन असताना नाही काय स्वर्गामध्ये त्यांचा प्रवेश निश्चित होता, असं समय तो मेला नाही प्रिया. असा ग्रेट देव आहे, इतका प्रेमळ देव आहे तो, की तुम्ही पाप करत आहात तरी देखील नाही का हा सुधरेल, हा सुधारेल. याला सुधरू आपण, घेऊन पुन्हा मार्गामध्ये बनवण्याचा ड्रेस. अशीच तुमची तारणाची वस्त्र बनलेली आहेत. तुम्ही पाप करतच होता, तुम्ही पापामध्येच होता, पण तो स्वर्गातून म्हणत आहे की त्यांच्यासाठी ड्रेस बनव, तारणाची वस्त्र शिव, डोक्यावर मंदिर ठेव, ली परमेश्वरासाठी पवित्र आहे माझं लेकरू. अरे त्या लेकराला बघितल्यावर तुमच्यासारखे जगित बाप सुद्धा तुडवतील, असं तो कृत्य करत आहे. ज्यावेळेस तो 10 आज्ञा लिहित आहे, त्यातल्या पहिल्या 2 आज्ञा त्यांनी तिथंच मोडल्या. माझ्यासाठी कोरी मूर्ती करू नको, वासरू बनवून टाकला, आणि माझ्याशिवाय अन्य कोणी देव नाही, त्याला देव म्हणून पूजू लागले. भयंकर चूक तर तिथेच केली होती. आणि आज्ञा भंग केलेला काय दंड होता? मृत्यूदंड होता. मृत्यूदंड तो कसाही भस्म करू शकला असता,
शब्द जरी बोलला असताना राग हो म्हणलं राग जागेवर असा तो देव आहे, परंतु तरी देखील दयाच करतो असा आपला देव आहे. आज देव तुमच्या या वचनाकडे बोलत आहे तुमच्याशी की एकत्रीकरण किती गरजेचं आहे, की तुमच्याकडे तो जगाला मार्गदर्शन करणार आहे. तुमच्या समस्येचे अनेकांची उत्तरे या जगाची आता राष्ट्रामध्ये चाललेल्या अनेक समस्यांची उत्तरं तुमच्याकडे आहेत. पण का तुम्ही एकत्रीकरण तुम्ही प्रॉपर करतात? संतगणांच्या एकत्रीकरणामध्ये तुम्ही सगळ्या बाजूला साधून तुम्ही देवाच्या सानिध्यात येता का? हा मोठा प्रश्न आहे. कसा रे देव आपला, हो की नाही? तो याजक इकडे पाप करत आहे आणि त्याची ती वस्त्र तो तिथं करत आहे. आणि आपण बघूयात की काय ते प्रमुख याजकाचं काम तरी काय. इब्रिकरास पत्र 5 अध्याय 1 ते 4 वचन बघूया आणि आपण थांबूया. आता ही खूप महत्वाची वचनं तुम्ही नीट ऐका. आपल्या याजकाचं काय काम आहे? एक वचन 5 इब्री 5 पहिलं वचन वाचूया. 1 ते 4 वाचणार आहे आपण. प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांमधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्याकरता नेमलेला असतो, यासाठी की त्याने दाने व पापाबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावेत. पहिलं वचन वाचलं ना? हो. प्रमुख याजक हा कोणासाठी नेमलेला असतो? मनुष्याकरता. याजक हा कोण आहे? मध्यस्थ आहे. देवाकडून मनुष्याला काहीतरी सांगायचं आहे तर ते याजकाकरवी सांगणं जावं म्हणून तो तिथं उभा आहे. मनुष्याचे काही विनवण्या असतील तर ते मनुष्याकडून देवाकडे जावं म्हणून तो मध्ये उभा आहे. अशी त्याची ड्युटी आहे. आणि कोणाकडून निवडला जाणार आहे मुख्य याजक? मनुष्यामधून. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त जन्म घेतला ना मनुष्याचा. म्हणून तर आज तो प्रमुख याजक म्हणून बसलेला आहे. मनुष्य म्हणून त्याच्यातून निवडलं जाणार आहे. तुम्हाला कोणातून निवडण्यात आलं? मनुष्यामधूनच निवडण्यात आलं. आणि तो मनुष्याकरता उभा राहायचा आपल्याला. कोणाकरता? तिथे लिहिले का विश्वासणाऱ्यांसाठी, ख्रिश्चन लोकांसाठी उभे राहा म्हणून लिहिलंय? हे शब्द आत्ताचे आहेत. युगाच्या आरंभी त्यांनी सांगितलंय मनुष्य मात्रा करता आपल्याला याजक म्हणून परमेश्वरासमोर उभे राहायचंय. तुम्ही आज ही मंडळी तुम्हाला आवाहन करत आहे या वचनाकडून की तुम्ही यापुढे या जगासाठी देवासमोर मध्यस्थ म्हणून उभे राहा. ती व्यक्ती जगातली कुठल्याही जातीची असू देत, कुठल्याही धर्माची असू देत, कुठल्याही पंथाची असू देत, तो गरीब असेल, श्रीमंत असेल, राजकीय व्यक्ती असेल, सामान्य माणूस असेल, याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. तुम्हाला जर निवडले याजक म्हणून तर ते परमेश्वरासमोर त्या मनुष्यांकरिता निवडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकासाठी मध्यस्थी करणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे आणि तुम्ही करणं हे तुमचं कर्तव्य आहे. लक्षात घ्या. त्यामुळे याच्या बाहेर पडा की मला फक्त आमच्या विश्वासणाऱ्यांची प्रेयर रिक्वेस्ट घ्यायची आणि पुढे जायचंय. कोण का असू दे, ते कुठल्याही जाती धर्मातली व्यक्ती जर ती म्हणाली की बाबा माझ्यासाठी प्रार्थना करा, तर तुमचं कर्तव्य आहे परमेश्वरासमोर उभे राहून त्या मनुष्याकरता तुम्हाला ते पाचारण झालेलं आहे. तुम्ही त्याच्यासाठी मध्यस्थी केलीच पाहिजे. हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. इथं लिहिलेलं नाही विश्वासणाऱ्या ख्रिश्चनसाठी प्रार्थना करा. इथं मनुष्य मात्रा करता केलेला आहे. तो कोणीही असो त्याच्यासाठी तुम्ही गुडघे टेकलेच पाहिजे. म्हणून या राष्ट्रासाठी, या राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी, जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, मणिपूरमध्ये चाललेल्या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला मध्यस्थी करावीच लागणार आहे. तुम्हाला गुडघे टेकावं लागणार आहे. कारण तुम्ही कोण आहात? याजक आहात. आणि ज्यावेळेस याजक म्हणून तुमचं कर्तव्य त्या देव आणि मनुष्यामध्ये उभे राहून ती मध्यस्थीची भूमिका करणं. त्यामुळे तुमची ओळख ओळखा आणि त्यानुसार प्रार्थना करा. दुसरं वचन, अज्ञानी व बहकणारे यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टलेला आहे. हा, अज्ञानी म्हणजे मूर्ख म्हणलेले येतं. अज्ञानी आणि मूर्खांबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो. जे अज्ञानी आहेत, देवाला ओळखत नाहीत असे लोक, जे बहकलेले आहेत, नाही का आपल्या म्हणतो नाही रे याचं काय नाही, हा बाद आहे, बाद आहे, त्यांना तो तुम्ही बाद म्हणू शकत नाही याजक म्हणून. तुम्हाला सौम्यतेने वागायचंय, कारण तुम्ही पापीच होता. तेव्हा तुम्हाला त्यांनी वस्त्र शिवलेले. अहरोन पापच करत होता, तेव्हाच त्याला वस्त्र शिवत होता तो. त्यामुळे याजकांनी प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आपण कोण होतो. आपलं नीतिमत्व घाणेरड्या चित्त्यासारखंच आहे. याच्यावर ते प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्तामुळे मिळालेलं ते तारणाचं वस्त्र आहे प्रियांनो, ज्याच्यामुळे आपली पाप परमेश्वराला दिसत नाही. म्हणून तुम्ही सौम्यतेने वागायचंय. जर कोणी समोरचा चुकत असेल तर याजकाला सांगितलंय तुम्ही त्याच्याशी सौम्यतेने वागा. हे तुमचं बाय डिफॉल्ट तुमचं कर्तव्य आहे. चुकांकडे बोट करायला सांगितलं नाही तुम्हाला, कारण तुम्ही कोण आहात? तुम्ही पण पापीच आहात. पापी असतानाच तुम्हाला परमेश्वरांनी
वस्त्र शिवलेले तारणाची, तो तिथं पाप करत होता त्याच वेळी त्याची वस्त्र इकडे शिवली जात होती. तसं तुम्ही पाप करत होता त्याच वेळी तुम्हाला देवाने निवडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला दोष देण्यासाठी नाही तर त्याच्याशी सौम्यतेने वागण्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून प्रमुख याजक जेव्हा जेव्हा ते युनिफॉर्म घालतो ना, ते जबाबदारीचं वस्त्र घालतो जगासाठी, तर त्यावेळेस त्याला हे माहिती असते की मी पापी होतो. ही वस्त्र माझ्या सत्कृत्याच्या कमाईमुळे मिळालेली नाही, आई वडिलांनी केलेल्या पुण्याईमुळे मिळालेलं नाहीये, हे परमेश्वराच्या कृपेमुळे मिळालेलं वस्त्र आहे. पुढचं वचन, ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वतःसाठीही पापाबद्दल अर्पण केले पाहिजे. हा आणि पुढचं वचन, हा मान कोणी आपणहून घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळते. कोणाप्रमाणे पाचारण केले? हा मान तुम्ही मिळवलेला का स्वतःहून? हा मान कुणीही मिळवू शकत नाही. तो सर्वसमर्थ देवच आहे जो तुम्हाला आकर्षितो, जो तुम्हाला निवडतो आणि तो तुम्हाला पाचारण करतो. रोमकरा 6:29-30 म्हणतं की तो आगाऊस तुम्हाला नेमून ठेवलेला आहे आणि ज्यावेळेस तो आगाऊस तुम्हाला नेमतो त्यावेळेस तो तुम्हाला पाचारण करतो. तो तुम्हाला जेव्हा पाचारण करतो त्यावेळेस तो नीतिमान करतो. तो नीतिमान करतो तेव्हा तुमचा गौरवही करतो असं सांगितलेलं आहे. असा देव आहे. म्हणजे तुम्ही घाणेरडेच आपण होतो, पापातच होतो, त्यावेळेस निवडलं आणि सुंदर तारणाची वस्त्र, याजकीय वस्त्र आपल्याला दिलं. आता कळालं आपण कसं राजकीय याजकगण आहे, निवडलेला वंश आहोत, पवित्र राष्ट्र आहोत, आपली कर्तव्य काय. म्हणून प्रियांनो, आज जर देव तुमच्याशी बोलला असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेथे कुठे रविवारची उपासना असेल, बायबल स्टडी असेल, हाऊस ग्रुप असेल, कुठं मध्यस्थी प्रार्थनेसाठी एकत्र यायचंय, तुम्ही एकत्र आले पाहिजे. जरी रत्न जागेवर नसतील त्या उरीम आणि थुम्मीम मधून, आणि फक्त उरीम आणि थुम्मीम मधून देव बोलणार आहे का? देवाशी बोलायची ती एकच पद्धत नाहीये, त्यातली एक पद्धत आज आपण पाहिली. देव ज्यातून उत्तर देतो, ज्याच्यातून मार्गदर्शन करतो, ते उरीम आणि थुम्मीम त्या प्रकाशून तुमच्या मार्गेच देतो असं नाही. देव अनेक प्रकारे उत्तर देऊ शकतो, अनेक प्रकारे मार्गदर्शन करू शकतो, परंतु त्यातला एक महत्वाचा एक आज पद्धत आपण पाहिलेली आहे. आणि त्या पवित्र या मुख्य याजकाची जी सगळी जी वस्त्र होती, पवित्र वस्त्र, यांच्याविषयी आपण कधीतरी बायबल स्टडीमध्ये पाहूयात की प्रत्येक रत्नाचं महत्व, प्रत्येक झगा, तो प्रत्येक वरचं आच्छादन, या सगळ्याचं काय महत्व आहे, ते काय प्रदर्शित करतात हे आपण कधीतरी पाहूयात. पण आज तुमच्याशी तेव्हा बोललेलं आहे का की तुम्ही एकत्र येण्याने कसं लोकांच्या समस्येचं उत्तर मिळणार आहे? आपल्याच भाऊ बहिणींची उत्तरं तुमच्यामध्ये लपलेली आहेत, पण का तुम्ही एकत्र यायला तयार आहे? जिथून देव प्रकाशून, त्या परिपूर्ण प्रकाशातून तुम्हाला बोलेल. आणि का तुम्ही हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही याजक होता, तुमच्या चर्चमध्ये तुम्हाला कुठली तरी जबाबदारी मिळते, तुम्ही डीकन होता, तुम्ही ले लीडर्स होता, तुम्ही एल्डर्स होता, तुम्ही पास्टर्स होता, तुम्ही वर्शिप लीडर होता, तुम्ही क्वायरमधील एक भाग होता, त्यावेळेस तुम्हाला जी जबाबदारीची वस्त्र दिली जातात, त्यावेळेस ते दिल्यावर एक जबाबदारी एक लक्षात ठेवायची असते की मी पापी असतानाच मला निवडलेलं आहे, मला स्वतःवर गोष्ट करता येत नाही, मला जर अभिमान बाळगायचा आहे तर त्या सर्वसमर्थ देवाची आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताची बाळगायची आहे. आणि तो पवित्र आत्मा आहे जो नित्य मला मार्गदर्शन करणार आहे, त्याच्यासाठीच त्याच्या अधीन राहायचं आपल्याला, हे प्रत्येकाने ओळखावं.